तर मित्रांनो, मी तुम्हाला आज सांगणार आहे धारावी किल्ल्यातले रहस्य. तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, पार्ट 1 ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी लवकरात लवकर पार्ट 1 बघून घ्या. त्याची लिंक तुम्हाला दिलीच आहे. तर मित्रांनो, ह्या किल्ल्यात तर तटबंदी, बुरुज आणि जुनी वस्तू आजही पाहायला मिळतात. पूर्वी हा किल्ला संरक्षण आणि लष्करी कामासाठी वापरला जात होता. तर मित्रांनो, राष्ट्रकूट काळापासून ते ब्रिटिश काळापर्यंत हा किल्ला वेगवेगळ्या जणांच्या हातात होता. पण खरं सांगायचं म्हणलं तर आज ह्या किल्ल्याची अशी परिस्थिती आहे की हा किल्ला वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे. पण योग्य जतनाची गरज आहे अजून सुद्धा. हा किल्ला तर मी पूर्ण फिरून बघितला तर इथं मला हिंदू समाजाचा साधा एक झेंडा सुद्धा दिसला नाही. तर भावनो, हा किल्ला सध्या तर वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे, पण इतिहास हा कोणाच्याच मालकीचा नसतो, तो सगळ्यांचा असतो. या किल्ल्याने अनेक राजवटी पाहिल्या, अनेक बदल पाहिले. आता गरज आहे जतन आणि संवर्धनाची, कारण वारसा जपला तरच इतिहास जिवंत राहतो. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.